काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांच्या नामांकन दाखल करण्यासाठी लुटला नंदुरबारमध्ये हजारोचा जनसैलाब। यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेत्यांनी देखील केला आपला समावेश। नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील लोकांनी नोंदवला यामध्ये आपल्या मोठ्या संख्येने सहभाग। सदरील रॅलीमध्ये विविध पक्षांनी दर्शवले आपापल्या पक्षांचे झेंडे। सर्व राजकीय पक्षांनी दिली काँग्रेस उमेदवाराला एकमताने पाठिंबा। सदरील रॅलीमध्ये आदिवासी नृत्यांचा देखील होता समावेश। हजारोच्या संख्येने नागरिकांनी सदरील रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता। या रॅलीमध्ये महिलांनी देखील मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता। विविध तालुक्यांमधील व खेड्यापाड्यातील लोकांनी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती सदरील रॅलीमध्ये दर्शवली होती। सदरील रॅलीमध्ये किती लोकांनी आपला सहभाग नोंदवला होता ते या व्हिडिओप्रमाणे आपण बघू शकतात। आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी सईद कुरेशीसह आकिब मनियार, नंदुरबार। आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। खरं तर अपेक्षेपेक्षा जास्त 8 तालुक्यातून लोकांची म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे समर्थक आहेत, नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत यांनी जल्लोषाने आज रॅलीत सहभाग घेतला। निश्चितपणे मी तर मागे पाहिले नाही, पुढे बघत होतो, पुढेही गर्दी होती, मागेही गर्दी होती, तर मला संख्या सांगता येणार नाही, पण खरंच आज जास्त उत्साहाने लोकांनी आज साथ दिला आणि आज आम्ही नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन फॉर्म आज भरलं। बैलगाडीतून जाताना कसं वाटत होतं? खरं तर बैलगाडीतून जाणं म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे इथे ते महत्वाचे प्रश्न आहे आणि माझे आजोबाई शेतकरी होते, वडिलांनी शेती केली आहे आणि नवीन काय वाटलं नाही, पहिलेही प्रवास केला आहे, पण निश्चितपणे आम्ही ओपन जीपमध्ये केला प्रवास, बैलगाडीत प्रवास केला, पायी थोडं चाललो, लोकांमध्ये चाललो मी तर खरं वेगळा आनंदाचा उत्सव होता आणि आज सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल ते सर्वांचा आभार। मला त्याबद्दल काही माहिती नाही, ठीक आहे, आणि जे आमचं समर्थन करणार त्यांचं स्वागत आहे। लोक जुळत जातील आणि कारभार बनता रहेगा एवढंच सांगू शकतो। खरं तर काँग्रेस पक्ष तर नेहमीपासून जनशक्तीच्याच जोरावरती निवडणूक लढते आणि भाजपने एक नवीन पद्धतीने एक कार्यक्रम केला आहे ज्याच्यामध्ये आता काँग्रेसचे खऱ्या अर्थाने जे अकाउंट होते सील केले गेले, फ्रीज केले गेले आहे, म्हणून आम्ही सांगतो महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्सचे हेच सांगतात की ही जनशक्ती वर्सेस धनशक्ती राहणार आहे निवडणूक आणि निश्चितपणे जनशक्ती आमच्या सोबत आहे आणि पाठिंबा निवडणुकीत पैशाचा वापर होईल असं वाटतं आपल्याला म्हणून सांगतात का? नाही, ते त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही का, ते माझे विषय नाही, हे मुद्द्यांवरती निवडणूक होणार मला खात्री आहे। कुठल्या मुद्द्यावर निवडणूक राहील तुम्हाला असं वाटतं? विकासाचे मुद्दे असतील का की दुसऱ्या मुद्द्यांवरती निवडणूक? अनेक मुद्दे असतील, विकास मुद्देही असतील, स्थानिक मुद्देही असतील, राष्ट्र पातळीवरचे मुद्दे आहे, सर्व मुद्दे एकत्र घेऊन शेतकऱ्यांचे, महिलांचे, अल्पसंख्याक, आदिवासी, दलित, ओबीसी सर्वांचे मुद्दे घेऊन आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत। दादा, गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, आरोग्याचे असतील, रोजगाराचे असतील, ते मार्ग लागत नाही, त्यासाठी आपण काय हे करणार आहे? त्यासाठी आम्ही ऍक्शन प्लॅन ठरवला आहे, आम्ही लोकांसमोर जातोय ऍक्शन प्लॅन घेऊन आणि लोकांकडून उत्तम प्रतिसादही भेटतो आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे 5 न्याय आहे, 5 न्यायाची जी गॅरंटी आहे ते लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटतोय लोकांना। आपल्याला उमेदवारी घोषित झाल्यापासून आपण मतदारसंघ तुंबून काढलेला आहे, काय प्रामुख्याने प्रश्न उपस्थित झाले आणि आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय, कसं बघता तुम्ही ते? खरं तर लोकांमध्ये जाणं हेच मोठं कार्य असतं आणि
अनेक मुद्दे लोकांकडून समोर आले आहे. काही मुद्दे तर माहितीच होते, पण गावागावीपर्यंत शेवटच्या गावामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून अनेक मुद्दे समोर येतात आणि निश्चितपणे त्यांचे मुद्दे आम्ही अडीअडचणी सगळे सोडवण्याचे प्रयत्न करू ही आम्हाला खात्री आहे.